क्लिअरली आवाज येतोय? ओके. Ha. So crystal oscillator means what? In crystal oscillator, it consists of one portion that is crystal. That crystal is having property whose working principle is based on piezoelectric effect. आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे ट्रान्सड्युसरच्या चॅप्टरमध्ये piezoelectric transducer which having property that it can induce the EMF when you apply force or the pressure on its portion or the on the crystal. So crystal starts to vibrate, or you can say the shape of crystal goes on changing, and due to this EMF is induced. That means signal generation takes place. Okay. Yes, Pranav, any doubt? Okay. Hand raise केलं तो. ठीक आहे. सो क्रिस्टल मध्ये आता इथे पोर्शन दाखवलेला आहे. दिस वन इज द क्रिस्टल. सो ऍक्च्युली हे जे आहे क्रिस्टल ऑसिलेटर, व्हाय वी यूज दिस क्रिस्टल ऑसिलेटर्स, बेसिक नीड काय असणार आहे? बिकॉज जेव्हा तुम्ही क्रिस्टल ऑसिलेटर्स यूज करताय त्यावेळेस तुम्हाला मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी मिळते. ऑसिलेशन म्हटलं म्हणजे फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट. सो फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी मीन्स वॉट? कंटिन्युअस ऑसिलेशन्स मिळाले पाहिजे तुम्हाला. जे आहे ते कंटिन्युअस ऑसिलेशन्स मिळाले पाहिजे आणि कॉन्स्टंट अँप्लिट्यूड असलं पाहिजे. त्याचा अँप्लिट्यूड डिक्रीज नको व्हायला किंवा इन्क्रीज नको व्हायला. इट शुड बी कॉन्स्टंट अँड कंटिन्युअस वन. देन अँड देन यू कॅन से that the given oscillator can operate at high frequency. Okay, so high frequency application purpose साठी you have to prefer crystal oscillator, because with crystal you get the constant frequency of oscillations, or you get the stability of frequency of oscillations. So आता हे कसं मिळते? जर आपण ऑब्झर्व केलं की इन केस ऑफ आरसी ऑसिलेटर आणि इन केस ऑफ एलसी ऑसिलेटर, एलसी अँड आरसी, those having parameters are in such a way that their impedance goes on changing with respect to change in voltage application, means change in circuitry. काय जर impedance कसा चेंज होतोय, जसा तुमचा सिग्नल व्हेरी होतोय किंवा काही मोमेंटला काय होतं, देर मे बी चेंज इन द व्हॅल्यू ऑफ डीसी व्होल्टेज. ठीक आहे, तुम्ही जो व्हीसीसी अप्लाय करताय, सो व्हीसीसी कडनं जो सप्लाय येतोय तो कधी कधी फ्लक्च्युएट होऊ शकतो. मे बी सर्किटचं टेम्परेचर, जर एक्स्ट्रा करंट फ्लो झाला तर सर्किटचं टेम्परेचर पण चेंज होऊ शकतं, मॅक्झिमम हीट डेसिपेशन होऊ शकते. सो टेम्परेचर व्हेरिएशन हा एक मेन पार्ट आहे. इम्पिडन्स व्हेरिएशन होऊ शकतं एल अँड सी यूज केला किंवा आरसी यूज केला तर. आणि डीसी व्हेरिएशन, डीसी कंपोनंट पण तुम्ही व्हेरी केलं तर तो प्रॉब्लेम होतो. आणि तुमचा फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन्स काय होतात? मे बी तुम्हाला डॅम्प ऑसिलेशन्स मिळतात किंवा अंडर डॅम्प ऑसिलेशन्स मिळतात. डॅम्प ऑसिलेशन मीन्स हायली अँप्लिट्यूड तुमचा काय होतं, इन्क्रीज होत जातो आणि नंतर रिड्युस्ड होतो. अंडर डॅम्प म्हणजे काय की त्याचा अँप्लिट्यूड कम्प्लिटली रिड्युस्ड झालेलं असतं. सो ह्या केसमध्ये ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही प्रेफर करता क्रिस्टल. ठीक आहे. सो क्रिस्टल इज हॅव्हिंग property of piezoelectric effect, which states that when you apply force or the pressure on the crystal, then shape of crystal goes on changing and hence the EMF is induced. That means the signal generation takes place. आता तुम्ही म्हणाल इथे आता हा EMF इंड्युस्ड होतोय, पिझोइलेक्ट्रिक इफेक्ट जनरेट होतोय, त्याचा संबंध फ्रिक्वेन्सीकडे कसा येणार आहे? सो सिंपल आहे. फ्रिक्वेन्सी जेव्हा तुम्ही हे करताय तर आपण याचं इक्विव्हॅलंट सर्किट आपल्याला कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे. सो इक्विव्हॅलंट सर्किट म्हणजे काय? क्रिस्टल कसा आहे, इंटरनल सर्किट कसं असतं क्रिस्टलचं, ऍक्च्युअल काय पार्ट असतो. सो सिम्पली मी डायग्राम नंतर परत शेअर करते. बिफोर दॅट मी व्हाईट बोर्डवर तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. सो जो तुम्हाला मी जो क्रिस्टल सांगितला या मॅनरने असतो, बरोबर आहे. हा जनरली आपण प्रेफर करतो क्वार्ट्ज क्रिस्टल. ओके. सो हा क्वार्ट्ज क्रिस्टल आहे, याचं आपल्याला काय करावं लागतं, इंटरनल स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. आता इंटरनल स्ट्रक्चर कसं असणार आहे? सिम्पली जनरली काय असतं की एक जर आपल्याला आउटर स्ट्रक्चर ऑब्झर्व करायचं असेल तर दोन जे असतात ते असतात इलेक्ट्रॉनिक प्लेट्स असतात, म्हणजे त्या ऍज अ फंक्शन करतात ऍज अ कपॅसिटर. ठीक आहे. सो लेट दिस बी युअर पॅरलल कपॅसिटर. आणि मध्ये जो असतो तो क्रिस्टल असतो ज्याचा शेप कंटिन्युअसली चेंज होत असतो. एक वेपर मटेरियल असतं ज्याचा शेप म्हणजे कट पीस असतो, कॉर्डचा एक कट पोर्शन असतो. तो कट पोर्शन असा ऍडजस्ट केलेला असतो की तुमचा जो काही रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी आहे ती ऍडजस्ट होते विथ द हेल्प ऑफ दिस कट पोर्शन. आता ह्या कट पोर्शनला त्याच्या इंटरनल प्रॉपर्टीज असतात. त्याचा मे बी त्याला रेझिस्टन्स असतो, त्याला मे बी इंडक्टन्स असतो आणि त्याला मे बी कपॅसिटन्स पण असतो. हे आपण अज्युम करू. लेट दिस बी CS
LS अँड RS. ठीक आहे. सो मग आता जेव्हा आपण याचा इक्विव्हॅलंट सर्किट ड्रॉ करणार तर सिम्पली आपल्याला काय ऑब्झर्व करायला मिळतं, इथे एक सिरीज रेझोनंट सर्किट आहे विच स्टेट्स द प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड्स मटेरियल अँड पॅरलल कपॅसिटर इंडिकेट्स टू पॅरलल प्लेट्स. ठीक आहे. सो ज्या पॅरलल प्लेट्स होत्या इथे ज्या पॅरलल प्लेट्स आहे, ह्या ज्या दोन पॅरलल प्लेट्स दिलेल्या आहेत ज्या आपण कपॅसिटर म्हणून ऍक्ट होतो, जो CP आपण इंडिकेट केलेला आहे तो पॅरलल कपॅसिटन्स म्हणून आपण ॲझ्युम केला. ठीक आहे. सो इथे तुमचं हे स्ट्रक्चर मिळालंय. आता इथे काय होतंय, दोन टाईपचे सर्किट जनरेट झाले, रेझोनेटिंग सर्किट्स. एक आहे सिरीज रेझोनन्स, हा पोर्शन आहे, आणि एक आहे काय, पॅरलल रेझोनन्स आहे. ठीक आहे. पॅरलल रेझोनन्स कन्सिस्ट ऑफ, लेट दिस बी RS, LS and CS. S means series, P means parallel. ठीक आहे. सो रेजिस्टन्स इन सिरीज, इंडक्टर इन सिरीज अँड कपॅसिटर इन सिरीज. सो या दोघांचं जर कॉम्बिनेशन आपण घेतलं तर तो काय येतोय, दोन पॅरलल कपॅसिटर्स येतात आणि एक इंडक्टर येतो. ठीक आहे. म्हणजे हा स्ट्रक्चर. तर तो सिम्पली आपण तो जर तुमच्या क्रिस्टल ऑसिलेटरची जी डायग्राम आहे फीडबॅक नेटवर्कला, तिथे तुम्ही ऑब्झर्व केलेला असेल, एक कपॅसिटर आहे, इथे एक कपॅसिटर होता, इथे काय होता, क्वार्ट्ज क्रिस्टल होता. ठीक आहे. सो हेच आपण काय करतोय, इथे पुटअप करतोय. सो क्वार्ट्ज क्रिस्टलला काय होतंय, दोन टाईपचे रेझोनेटिंग सर्किट्स ऑब्झर्व झाले. एक आहे सिरीज रेझोनेटिंग आणि दुसरा आहे पॅरलल रेझोनेटिंग. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे, आयदर यू हॅव टू चेंज दी कट पोर्शन. म्हणजे आता तुम्ही इथे जे आहे पॅरलल प्लेट्स ज्या तुम्ही फिक्स्ड केलेल्या आहे, ज्याला तुम्ही इंटरनली क्रिस्टल फिक्स्ड केलेला आहे, तो कपॅसिटन्स तो फिक्स राहणार आहे. ओके. तो कपॅसिटन्स काय राहणार आहे, फिक्स्ड राहणार आहे. सो यू हॅव टू चेंज द प्रॉपर्टी ऑफ सिरीज रेझोनन्स. सिरीज रेझोनन्स तुम्ही कसा चेंज करणार, बाय चेंजिंग द साईज ऑफ क्रिस्टल. ठीक आहे. सो साईज ऑफ क्रिस्टल कशा, साईजची चेंज झाली, कट ऑफ पोर्शन चेंज झाला, तर नॅचरली त्याचा इंटरनल जो सिरीज रेझोनन्स आहे तो चेंज होणार आहे. आणि त्याप्रमाणे तुम्हाला काय मिळणार आहे, आता सिरीज रेझोनन्स मध्ये त्याचा चेंज काय होईल, ऍक्च्युली दी कपॅसिटन्स. जेव्हा तुम्ही साईज रिड्यूस करताय, इट विल बी इनडायरेक्टली इम्पॅक्ट ऑन युअर कपॅसिटर. सो सिम्पली फॉर्म्युला काय येणार त्याचा, frequency of oscillations is equals to 1/2 pi root of LC, where C is the equivalent. ठीक आहे. सो इक्विव्हॅलंट येणार आहे तुमचा. सो इथे जसं जसं तुम्ही C चेंज करणार तसा तुमचा जो रेझोनन्स आहे तो चेंज होणार आहे, जो ह्या सर्किटमध्ये आपल्याला रिक्वायर्ड आहे. कळालं. सो म्हणून इथे आपण अजून काय करतो, आणि आपल्याला रिक्वायर्ड काय, एक सिग्नल जनरेशन्स पाहिजे असतात. ठीक आहे. इथून तुम्ही जेव्हा क्रिस्टलला फोर्स अप्लाय करताय, क्रिस्टलला फोर्स अप्लाय करता त्या मोमेंटला काय होणार आहे, क्रिस्टलची ही साईज काय होत राहते, चेंज होत राहते. म्हणजे त्याचा शेप चेंज हो, साईज नाही सॉरी, शेप चेंज होतो. जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता तो आयदर तो एक्सपांड होईल किंवा कॉन्ट्रॅक्ट होईल. म्हणजे व्हायब्रेशन्स इनडायरेक्टली जनरेट होता. व्हायब्रेशन जनरेट झाली की नॅचरली त्याच्या अक्रॉस काय होतो, सिग्नल जनरेट होतो. जो सिग्नल तुम्ही परत काय करताय, फीडबॅक करताय टू दी इनपुट साइड. क्लिअर. सो इनपुट साइडला फीडबॅक केला की ट्रान्झिस्टरला परत सिग्नल मिळतो, ट्रान्झिस्टर ऑन होतो आणि परत व्होल्टेज सिग्नल जनरेशन होतं. सो विदाउट एनी ऍप्लिकेशन ऑफ AC सिग्नल you can maintain your oscillations with the help of crystal. ठीक आहे. सो क्लिअर. सो सिम्पली ही तुमची डायग्राम आहे इथे आता जस्ट. ठीक आहे. या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की इथे तुम्ही जो क्रिस्टल यूज केलेला आहे, हा क्रिस्टल काय केला तुम्ही, फीडबॅक केलेला आहे. क्रिस्टलमुळे जे व्हायब्रेशन सिग्नल जनरेट होतील ते फीडबॅक होता परत कुठे, टू दी इनपुट साइड. ओके. सो इनपुट साइडला फीडबॅक होता, परत ट्रान्झिस्टर काय होतं, ऑन होतं आणि तुम्हाला हे सिग्नल म्हणजे कंटिन्युअस ऑसिलेशन्स काय मिळत राहतात, ऑप्टेन होतं आणि तुम्हाला इथे आउटपुटला साइन वेव्ह ऑब्झर्व करायला मिळते विथ कॉन्स्टंट अँप्लिट्यूड अँड कंटिन्युअस ऑसिलेशन्स. ठीक आहे. सो क्लिअर. कोणाला काही डाऊट याच्यामध्ये, एनी डाऊट? कन्सेप्ट क्लिअर झाली की रेझोनन्स कसा जनरेट होतो, ऑसिलेशन्स कशा जनरेट होता, क्लिअर झाल्या? ओके. आता हे जे सर्किट आहे याला आपण म्हणतो पियर्स क्रिस्टल ऑसिलेटर. ठीक आहे.
सो पियर्स क्रिस्टल ऑसिलेटर कसं ऑब्झर्व करायचं, कसं आयडेंटिफाय करायचं ते मी सांगते. सिम्पली ज्या सर्किटमध्ये इथे ऍक्च्युली दोन टाईपचे असतात एलसी ऑसिलेटर, एक असतो हार्टली ऑसिलेटर आणि दुसरा असतो कॉल्पिट, जो तुम्हाला स्टडी करायला नाहीये सिलेबसमध्ये. पण जेव्हा हार्टली ऑसिलेटर आपण कॉल्पिट ऑसिलेटर कन्सिडर करतो, त्या कॉल्पिट ऑसिलेटरचं कॉम्बिनेशन कसं असतं की इन्स्टेड ऑफ क्रिस्टल इथे असतो एक इंडक्टर आणि दोन कपॅसिटर असतात. ज्या मोमेंटला तुमचा इंडक्टर रिप्लेस होतो बाय क्रिस्टल, त्या टाईपच्या ऑसिलेटरला आपण म्हणतो पियर्स क्रिस्टल ऑसिलेटर. ठीक आहे. आणि सेकंड पार्ट आहे, सेकंड क्रिस्टल ऑसिलेटर आहे, त्याला म्हणतो आपण मिलर क्रिस्टल ऑसिलेटर. वर्किंग सेम आहे दोघांचं, पण फक्त चेंज सांगते म्हणून मी परत एक्सप्लेन करणार नाहीये. सो इथे काय होणार आहे, इथे जे तुमचे इन्स्टेड ऑफ कपॅसिटर इथे दोन इंडक्टर असतात. ठीक आहे. म्हणजे पियर्स ऑसिलेटर हा कशाचा रिप्लेसमेंट आहे, कॉल्पिट ऑसिलेटरचा आहे. आणि मिलर ऑसिलेटर हा रिप्लेसमेंट आहे हार्टली ऑसिलेटरचा. हार्टली ऑसिलेटर मध्ये कॉम्बिनेशन असतात, दोन इंडक्टर्स असतात, जसे इथे दोन कपॅसिटर दाखवलेले असतात तसे इथे दोन इंडक्टर्स L1 L2 आणि इथे कपॅसिटर असतो C. सो आता इथे काय केलं, ज्या सर्किटमध्ये कपॅसिटर रिप्लेस केलेला असतो बाय क्रिस्टल, त्या सर्किटला म्हणतो आपण मिलर क्रिस्टल ऑसिलेटर. आणि ज्या सर्किटमध्ये इंडक्टर रिप्लेस केलेला असतो बाय क्रिस्टल, त्या सर्किटला म्हणतो आपण पियर्स क्रिस्टल ऑसिलेटर. क्लिअर? आयडेंटिफिकेशन कळालं? समजा इन केस डायग्राम जरी आली तुम्हाला एक्झामला, ऑब्झर्व करायला दॅट आयडेंटिफाय द गिवन डायग्राम अँड एक्सप्लेन इट्स वर्किंग प्रिन्सिपल, देन तुम्हाला मग इथे ईश्वरेचं लेक्चर आहे का 11 वाजता तुमचं? बरं, पियर्स आणि मिलर क्रिस्टल ऑसिलेटर कळाला का? पियर्स हा रिप्लेसमेंट आहे कॉल्पिटचा, ज्या कॉल्पिटच्या मध्ये काय असतं, दोन कपॅसिटर्स आणि एक इंडक्टर असतो. जो इंडक्टर आपण रिप्लेस केला क्रिस्टलने तो झाला पियर्स क्रिस्टल ऑसिलेटर. आणि ज्या मोमेंटला तुमचा कॉम्बिनेशन असतं हार्टली ऑसिलेटरचं कॉम्बिनेशन कसं असतं, दोन इंडक्टर आणि एक कपॅसिटर, आणि तो कपॅसिटर जेव्हा तुम्ही रिप्लेस करता क्रिस्टलने त्याला म्हणतो आपण मिलर क्रिस्टल ऑसिलेटर. क्लिअर?